गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि परिसरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या घटना उघडकीला येत आहेत. लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याच्या प्रकारांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी अघोरी प्रकार करणाऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये थेट तक्रारी दाखल होत नसल्यानं भोंदूबाबांचे कारनामे सुरूच आहेत. सोशल मीडियात चुटकी वाजवून भूतबाधा काढणाऱ्या एका भोंदूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा बाबा कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट परिसरातून हे उद्योग करत असल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगानं जुना राजवाडा पोलिसांनी त्या परिसरात माहिती घेतली असता तो बाबा तिथं आढळून आलेला नाही. स्थानिकांकडूनही असा कुणी बाबा टिंबर मार्केट परिसरात राहत असल्याचं सांगितलं जात नाही. त्यामुळं हा चुटकी बाबा चुटकीसरशी गायब झाला की काय अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान भोंदूबाबाकडून कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तक्रार दाखल करावी असं आवाहन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी केलंय. एक भोंदूबाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या प्रकारची भूतबाधा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते, परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये. आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदूबाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील, कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. तो भोंदूबाबा सध्या परिसरात नाहीये. आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत. चुटकी बाबाविरोधात तक्रार दाखल नसल्यानं पोलीस अद्याप त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. तसंच व्हायरल होणारा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, तो टिंबर मार्केट परिसरातलाच आहे का, याबद्दल संभ्रम असल्यामुळं या चुटकी बाबाबद्दलचं गूढ कायम आहे.